तालुक्यातील बोथे गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सलग 8 वर्षापासून चाललेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आपले आयुष्याचा अंत केला. नेमकं काय घडलं, कोणावर गुन्हा दाखल, पाहूया या खास रिपोर्टमध्ये. दिनांक 6 डिसेंबर 2025, वेळ सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान बोथे तालुका मान येथील राहत्या घरात 35 वर्षीय मौसमी रवींद्र जगदाळे या महिलेने लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. घरातच तिचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मौसमीचा भाऊ निखिल रमेश कदम यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पती रवींद्र यशवंत जगदाळे या 47 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार व पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तब्बल 8 वर्षापासून रवींद्र हा मौसमीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. वारंवार शिवीगाळ, दमदाटी, पैशासाठी त्रास आणि मारहाण हे सातत्यानं सुरू होतं. या अखंड छळाला कंटाळून मौसमीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटना समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी तात्काळ भेट दिली आहे. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनीही पाहणी करून आवश्यक पंचनामे पूर्ण केले. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत. गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. फलटण, कोरेगाव यानंतर आता बोथे गावातील ही घटना समाजाला एक मोठा प्रश्न विचारून जाते.